यायचं आहे, जेणेकरून सातत्याने आपण नक्कीच जे आपले ऑफिशियल कलाकार आहेत त्यांचा नक्कीच आपण आनंद लुटण्यासाठी आपण लवारी या ठिकाणी जमायचं आहे. ठीक सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत कार्यक्रम असेल. 24, 25 आणि 26 या 3 दिवशी तुम्हाला हे कार्यक्रम पाहायला मिळतील. आपण जाऊयात मैदानाच्या दिशेने. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला करतोय सुरुवात. दोन्ही टीमला या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. गेम ऑन. नकुल बॉलिंग मार्क वरती पहिला षटक घेऊन आलाय. पहिलाच बॉल इनफिल्डच्या बरोबर उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला सरळ वेगाने पाठलाग केला जातोय, परंतु शेवटच्या मुवमेंटला बॉल चालला सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिलाच बॉल वरती पहिला चौकार. पहिल्याच बॉल वरती अविनाशच्या बॅट मधनं फटका लाजवाब पाहायला मिळाला. अप्रतिम अप्परकटचा स्ट्रोक होता. खरं तर 4 धावा देऊन जातोय प्रत्येक इलेव्हन धारोळ संघाला. शपथ झाला होता, परंतु या ठिकाणी हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. गोलंदाज नकुल दिशापासून परकटलाय आणि तदनंतर पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू खराब आहे. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि या अवांतरच्या मदतीनं 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सुरुवात चांगली पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. ओव्हरपिच बॉल फटकाच बसलाय. रंग उडा खेळाडू आहेत, जज करतायत. जजमेंट भरपूर आणि भरपूरच चांगला आहे. इथनं परताबा लागेल. मैदानाच्या बाहेर अविनाशला फलंदाज बाद. विकेट आल्यानंतर नवीन खेळाडू टीमचा कॅप्टन आपण पाहता जयेश मोंडाले आलेत. अगदी या टीम मध्ये विवेक सुद्धा आहेत. हे चांगले बॅट्समन आहेत. खरं त्यांचंही येणं बाकी आहे. अगदी सध्या तरी चांगला संघ म्हणून प्रत्येक इलेव्हन टीम कडे पाहायला मिळतोय. शॉट प्लेन होता ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु इथे घडलं काय. एकाच ट्रॅक वरती 2 गाड्या. नियती या ठिकाणी मंजुरी देत नाहीये. खरं तर नशीब सध्या तरी साथ देतोय. प्रत्येक इलेव्हन धारोळ संघाचं साथ देतोय मी तर म्हणेन या ठिकाणी सचिनचं. कारण की ह्या चेंडूवरती सचिन हे रनआउटच्या स्वरूपात बाद झाले असते. जर का चांगली थ्रो फेकी चोन संघाच्या वतीने आली असती तर. डॉट बॉल आलाय. कमबॅक करण्याचं काम नकुल करतोय. ओव्हरपिच बॉल या ठिकाणी अपील करण्याचा प्रयत्न संपूर्ण जवळ चोन संघाने केलाय, परंतु पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू जवळ लेग स्टिकला सोडून जाणारा होता. आणि या ठिकाणी आपण पाहतायत खरं तर हा डॉट बॉल आलाय. LBW साठी विकेट मिळवण्यासाठी अपील मात्र जोरदार केली नकुलच्या माध्यमातून, परंतु डॉट बॉल आलाय. या षटकामध्ये कमबॅक करण्याचं काम नकुल करतोय. पहिल्या बॉलवरती जरूर चौकारला, पण तदनंतर वाईट नंतर कमबॅक विकेटने केलं. तिथनं हा सुरू असलेला कमबॅक. लगातार 2 बॉल डॉट आलेत. चेंडू क्रमांक 5 उडवलाय ऑन साइडला फटका दमदार आहे. प्रॉपर टायमिंग बॉल चालला सर लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सीमा रेषा पलीकडे. जयेश मोंडालेच्या बॅट मधनं बिग हिट षटकार. ऍक्शन रिप्ले स्टँड अँड डिलिव्हर हा फटका होता. खरे तर खडे हा स्ट्रोक लगावलाय जयेशनं. षटकाराच्या मदतीने 11 धाबा. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू, तशाच प्रकारचा हा स्ट्रोक, लगातारचा दुसरा धमाका. बॉल चालला सरळ काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट इज अ बिग 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 हिट सिक्सर.
17 धावा धावफलकावरती आहेत. जयेशच्या बॅटमधनं काही अप्रतिम फटके आले. सुरुवातीचे 2 चेंडू शांत होता, परंतु तदनंतर सांगतोय की शांत बसायला मी काही संत नाही. त्याच्या बॅटमधनं लगातार 2 चेंडू मध्ये 2 षटकार आले. संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 17 धावा धावफलकावरती एका गडाच्या मोबदल्यात. आता षटक क्रमांक दुसरं चोन बी संघाच्या वतीनं कोणता गोलंदाज येतोय? गोलंदाज राहुल आलेत बॉलिंग मार्क वरती. ओव्हर द विकेट मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. P2 चे हे षटक सुरुवात दमदार पाहायला मिळाले दोन्ही संघांकडून. खरं तर पहिल्याच बॉलवरती चौकार नंतर विकेट आला होता, परंतु तदनंतर नवीन आलेला खेळाडू अर्थात जयेशनं अप्रतिम सुरुवात पुन्हा केली. तर त्याच दरम्यान आम्ही विनंती करू माननीय श्री चोन गावातील गणेश दादा खोडकर यांना विनंती असेल की दादा या आपण व्यासपीठावरती. आम्ही या आपल्या स्पर्धेत आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. यॉकलाईनचा हा चेंडू बॉल बॅक टू ड्राईव्ह केला आहे, परंतु मिड ऑफला खेळाडू आहे त्या ठिकाणी अमित होते. चांगली फिल्डिंग अमितकडनं, परंतु एक धाव या ठिकाणी मिळेल बॅटिंग करणाऱ्या प्रत्येक 11 धारोल संघाला. सिंगलच्या मध्ये त्यानं 18 धावा धावफलकावरती आहेत. गेम ऑन. पुन्हा एकदा राहुल बॉलिंग ट्रॅक वरती आलाय, फटका फसलाय. झेलची संधी स्वतः गोलंदाजाने कॉल केला, झेल माझा आहे मी स्वीकारणार. परंतु शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी राहुलने केले काय? सोपा कॅच होता. कॅच कुणाचा होता? ज्यानं मैदानाच्या आत षटकार ठोकले होते त्या खेळाडूचा झेल होता, परंतु झेल ड्रॉप झालाय. स्वतःवरती नाराज आहे, कारण की त्याला देखील स्वतःवरती विश्वास बसत नाही की त्याच्याकडनं हा सोपा कॅच ड्रॉप झालाय. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होईल, कोणाकडनं चुका होतील, कोणाकडनं खेळ चांगला होईल हे सांगणं कठीण आहे. या ठिकाणी नक्कीच राहुलकडनं हा झेल ड्रॉप झाल्यानंतर खरं तर नक्कीच राहुलच्या डोक्यावरती हात आला, नंतर म्हणला की हे माझ्याकडनं काय झालं. कॅच ड्रॉप झाल्यानंतर आपण पाहतात एक धाव फलकावरती ऍड. 19 धावा. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक केलाय, फटका चांगला आहे. फाईन लेगला खेळलाय, डीप मध्ये खेळाडू पोहोचतायत. एक धाव तर कंप्लीट झाली आणि पाहता पाहता दुसरी सुद्धा धाव आता कंप्लीट केली जाते. खरं तर जयेश यांचा तो झेल भरपूर महत्वाचा होता. क्रिकेटमध्ये म्हणतात ना की कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच न जिंका हा क्रिकेटचा खेळ. संघाची टोटल 21 धावा धावफलकावरती आहे. कमबॅक करावा लागेल राहुलला. ओव्हर पिच बॉल, सुंदर फटका, ड्राईव्ह केला ऑन साईडला. लॉंगॉनला खेळाडू आहे 30 सर्कल मध्ये, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल आली आहे. खरं तर या षटकात सिंगल डबल वरती सध्या तरी जोर देण्याचं काम प्रत्येक 11 धारोळ संघ करतोय. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चेंडू क्रमांक 5 वा बॉलर तयार. इथे हा चेंडू खरं तर अगदी फुल लेनचा होता. बॉल रिलीज केल्यानंतर असं वाटलं होतं की हा चेंडू नो आहे की काय, परंतु हा चेंडू डीप होत होता, आतमध्ये अगदी खाली येत होता. पंचांचं चांगला डिसिजन, नो अगदी या ठिकाणी हा डॉट बॉल आला. ॲक्शन रिप्ले आपण पाहतायत. येस, खरं तर डीप होणारा हा चेंडू, गुड डिसिजन. शॉर्ट ऑफ लेन बॉल आहे, इथे पुन्हा फटका फसला. आता पुन्हा एकदा कॉल होतोय राहुल कडनं आणि आता चुका होणार नाहीयेत. शेवटला जाता जाता मात्र आपली चूक मात्र अगदी प्रामाणिकपणाने मी त्या मने या ठिकाणी सुधरवली आणि तदनंतर चांगला कॅच कॅरी केलाय. जयेशला पाठवलंय सरळ पवेलमध्ये. धक्का दुसरा टीम प्रत्येक 11 धारोळ संघाला. फलंदाज जयेश बॅक टू दी पवेलियन. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
अगदी ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. बॅट्समन पासून दूर चेंडू होता आणि तदनंतर खरं तर मोठा फटका खेळण्यासाठी या ठिकाणी मी तर म्हणेन लालच दिलं गोलंदाज राहुलनं, परंतु शेवटच्या चेंडूवरती जाता जाता कमबॅक त्याने केलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 गोलंदाज सूरज पारदे आलेत. 3रं षटक, 3रा नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. अगदी हा सामना आपण पाहतात पहिल्या फेरीतील ही 4थी लढत. मागील 3 मॅच आपण पाहिले. पहिल्या मॅच मध्ये सागाचीवाडी संघ जिंकला, दुसऱ्या मॅच मध्ये आरुषी 11 खडकी हा संघ जिंकला आणि तिसऱ्या मॅच मध्ये अस्सलवाडी संघ जिंकला. तिन्ही संघांचं कौतुक. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंड मधील पहिली मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहणार आहात ती म्हणजेच यजमान संघ अर्थातच आरुषी 11 खडकी त्यांच्या विरोधात सागाचीवाडी संघ असेल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन यांना आम्ही विनंती करू की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज सूरज. गेम ऑन. ओव्हरपिच बॉल, सुंदर फटका आहे. टिपमध्ये खेळाडू आहे. जजमेंट चुकलंय. आधी मन बनवलं की कॅच वरती यायचा, परंतु तदनंतर मन बदललं आणि तदनंतर टप्पा मात्र घेत असताना बॉल चाललाय लॉंग ऑनला बीट करून सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार आल्यानंतर आता टीमची टोटल पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळते. तब्बल 26 धावा. प्रतीक 11 धारोली विरुद्ध झोन बी संघ असा आपण हा सामना पाहता. दोन्ही संघ खरं तर एकाच ताकदीचे 2 संघ आहेत. बलाढ्य लढत पाहायला मिळेल, परंतु या ठिकाणी अवे फ्रॉम द बॉडी बॅटर पासून दूर चेंडू होता. खरं तर पुन्हा एकदा ऑनसाइडला खेचून मारण्याचा प्रयत्न करायचा होता. जबरजबल मी तर म्हणेन बॅटच्या जवळपास हा बॉल जाणारा होता, त्यामुळे थोडीशी अपील देखील केली गेली, परंतु पंचांचा इशारा नॉट आउटचा आलाय. डॉट बॉल. शॉट प्लेन, फटका फसलाय. झेलची संधी मिडॉनला खेळाडू आहेत. जज करतायत. जजमेंट भरपूर चांगला आहे. चुका होत नाहीयेत आता झोन बी संघाकडनं. आणि इथनं अजून एक फलंदाज बाद. प्रत्येक 11 धारोल संघाचा खेळाडू सचिन बॅक टू द पवेलियन. सातत्याने आपण आता पाहतात सध्या तरी षटक अगदी सातत्याने विकेटचा सिलसिला सध्या सुरू आहे. नवीन फलंदाज चेतन स्ट्राइक वरती. पहिलाच बॉल चेतनसाठी अगदी खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, परंतु या ठिकाणी आपण पाहतायत कोणत्याही प्रकारचा बॅटन बॉलचा अगदी बॉल निघून गेल्यानंतर मात्र बॅट उघडण्याचं काम या ठिकाणी चेतनने केलं, परंतु डॉट बॉल. आता या ठिकाणी कमबॅक करण्याचं काम झोन बी संघ करतोय. सुंदर गोलंदाजी सूरज पारधी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी क्रीज सोडली होती फलंदाज चेतनने, परंतु इथे आपण पाहतायत कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये. जर का डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद सुद्धा झाले असते, परंतु इथनं डॉट आलाय. सुंदर गोलंदाजी, कमबॅक करण्याचं काम अप्रतिम. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर जो कमबॅक झालाय ना सूरजचं, सुंदर कमबॅक केलं. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील.
फुल लेंथ होता, पोल करण्याचा प्रयत्न होता, खरं तर लॉप करण्याचा प्रयत्न जरूर केला होता या ठिकाणी फलंदाज चेतनने, परंतु कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. ॲक्शन रिप्ले पाहतायत. खरं तर अगदी चेंडू डीप होता, लव फुलटॉस हा चेंडू होता, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. लगातार आपण पाहता डॉट पर्सेंटेज वाढले गेले. षटक क्रमांक तिसरे संपलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना प्रत्येक 11 धारोळ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26. लॉस ऑफ 3 विकेट, 26 धावांवरती 3 गडी गमावले गेले. थँक्यू. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण मॅचकडे जाणार आहोत. पहिला सत्र सुरू आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना प्रत्येक 11 धारोळ संघाला आपण पाहतात जबल 26 धावा बनवल्या गेल्यात. आता उर्वरित 2 षटक शिल्लक आहे. षटक क्रमांक 14 पुन्हा गोलंदाज राहुल आलाय आणि पहिलाच बॉल राहुलचा स्वागत केलाय, भव्य स्वागत. बॉलला पाठवले सरळ डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे रॉकेट शॉट, फटका अप्रतिम, बॉल सीमा पार, षटकार. खरं तर षटकार खेचला मैदानाच्या आत फलंदाज विवेकनं. मग असे मी म्हटलं की विवेकचं हे येणं बाकी आहे आणि मैदानाच्या आत आपण पाहता जसा स्ट्राईक वरती आला तसा षटकारानं आपला अकाउंट ओपन केलंय. ओव्हर पिच बॉल, हा देखील फटका सुंदर आहे, लाजवाब स्ट्रोक, व्हॉट अ शॉट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, बॉल फरार, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बिग हिट, षटकार. या ठिकाणी सध्या तरी विवेक आपल्या नावाचा बोलबाला दाखवतोय शील बी संघावरती, चोन संघावरती माफी असावी.
अगदी झोन संघावरती आपण पाहतात सध्या तरी आक्रमकता होत असताना सातत्याने आपण पाहतात अप्रतिम असे फटके विवेकच्या बॅटमधून 2 चेंडूंचा सामना केलाय 2 चेंडूमध्ये 2 षटकार खेचलेत तिसरा षटकार येईल का फुल टॉस आहे या ठिकाणी आपण पाहतात हा देखील चेंडू पाठवला सरळ पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या डोक्यावरनं इट इज अ मॅक्सिमम बिग 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 हिट सिक्सर लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार खेचले मैदानाच्या आत षटकारांचे हॅट्रिक सध्या ते आता पूर्ण केले जाते 3 षटकार तर झालेत अजून 3 षटकार येतील का मैदानाच्या आत या मैदानावरती विवेक आपल्या नावाचा नवा विक्रम करेल का 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकेल का पहिल्या ओव्हर मध्ये राहुलने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या 1 विकेटने मिळवला होता परंतु त्यानंतर सेकंड स्पेल सध्या महाग ठरला जातोय मैदानाच्या आत 3 बॉल मध्ये 3 षटकार आलेत सध्या तरी राहुलच्या डोक्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालाय बॉल ठेवायचा तरी कुठे चेंडू क्रमांक 4 शॉट ऑफ लेंथ हुक केलाय फटका हा देखील चांगला आहे परंतु डीप मध्ये आता लगातार 3 बॉल 3 षटकारांचा प्रति उत्तर दिलं जात आहे आधी आपण पहिला ऍक्शन परंतु त्यानंतर या 4थ्या चेंडूवरती गोलंदाज राहुलचा रिॲक्शन धक्का 4था टीम प्रतीक 11 धारोल संघाला आपण कमबॅक कसं करायचं हे दाखवून दिले गोलंदाज राहुलने 3 चेंडूमध्ये 3 षटकार आले होते असं वाटलं की दबाव आलाय की काय परंतु त्यानंतर कमबॅक चांगलं केलं नवीन फलंदाज पंकज मैदानाच्या आत गेल्या दुधारी तलवार चालवण्याचं काम करतोय आणि बॉलला पाठवले सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा सध्या तरी बॅटिंग लाईनअप भरपूर चांगली पाहायला मिळते प्रत्येक पण धारोल संघाकडून सफल झालाय 360 अँगल क्रिएट केलाय आणि त्यानंतर हा देखील फटका भरपूर चांगला आहे हा देखील बॉल चाला सरळ बाउंड्रीच्या पलीकडे अगदी फाईन लेग सीमा पार धावा मिळतील 4 दोन संघ जास्त आपण टीम मीटिंग करू नका आणि लगेचच फिल्डिंग करायची आहे आपल्याला मैदानाच्या आत जास्त उशीर होणार नाहीये ह्याच्याकडे लक्ष असू द्या शेवटचे षटक शिल्लक आहे आता शेवटच्या षटकात सध्या तरी आपण पाहतात कोणता गोलंदाज येतोय चोन बी संघाकडून यस गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतायत गणेश थोराड आलाय बॉलिंग करण्यासाठी 5वा षटक फेकण्यासाठी या षटकात कमबॅक करावं लागेल अगदी रिक्वायर्ड करंट रन रेट पाहता 13.0 सरासरी रन आहे जर याच प्रकारे धावा आल्या तर नक्कीच 65च्याही पलीकडे धावसंख्या जाऊन पोहोचेल परंतु या षटकात कमबॅक करावं लागेल गोलंदाज गणेशला गेम ऑन
राऊंड द विकेटने गोलंदाज तयार झालाय. स्ट्राईक वरती आपण पाहता चेतन आहेत. फुलटा चेंडू ऑन साईडला खरं तर ढकललाय. डीप मध्ये खेळाडू आहेत त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते परंतु एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहता जाऊन पोहोचते 53-53 धावा. सध्या तरी चेतनला माहिती आहे मैदानाच्या आत पंकज सध्या चांगली बॅटिंग करतोय, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं महत्वाचं आहे आणि तेच काम सध्या चेतन करतोय. रिवाज खेळण्याचा प्रयत्न, लगी तो आबाद नाही तो बर्बाद, या ठिकाणी बर्बाद करून जातोय फलंदाज पंकजला आणि या ठिकाणी त्रिफलक उद्ध्वस्त. फलंदाज बाद, परतावा लागेल पंकजला मैदानाच्या बाहेर. धाबा बनल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. अगदी ऍक्शन रिप्ले, अगदी हा चेंडू समोर होता. रिव्हर्स खेळण्याचा जो प्रयत्न होता मी तर म्हणेन चुकीचा ठरलाय पंकज. तर त्याच दरम्यान विनंती असेल माननीय श्री पांडुजी निरगुडा साहेबांना की आपण या व्यासपीठावरती आपला आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. या यस, तर या ठिकाणी निर्णय काय खेळाडू? यस, तर चेक केलं जाईल, या ठिकाणी चेक केलं जाईल. येस, सेफ आहे. 2 धाबा असतील या ठिकाणी. खरं तर नक्कीच चांगलं लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतोय. खरं तर अगदी शेवटच्या मोमेंटपर्यंत या ठिकाणी खेळाडूवरती नजर होती कॅमेरामॅनची. कॅमेरामॅन रोशन म्हात्रे यांचं आम्ही कौतुक करू. चांगली कॅमेरा वर्क. 2 धावा मिळतील धावफलकावरती आणि या 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल आता 55 धावा. 55 धावा बनल्या गेल्यात. अजून धावा जोडण्याचं काम सध्या केले जात आहे. फटका सुंदर हा देखील उडवला ऑनसाइडला. त्या ठिकाणी खेळाडू आहेत, चांगली फिल्डिंग, परंतु 2 धावा काही वाचवू शकत नाहीयेत. पुन्हा 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 57 ऑन द बोर्ड. 57 धावा आतापर्यंत धावफलकावरती जमा केल्या गेल्या. चांगली धावसंख्या मी तर म्हणेन या ठिकाणी जमा केली गेली आहे. 60 पर्यंत धावसंख्या नेण्याचा प्रयत्न प्रत्येक 11 धारोल संघ करतोय.
यॉकलाईनचा हा चेंडू खोदून काढलाय, बॉलला पाठवले सरळ स्क्वेअर एकला, डीपमध्ये खेळाडू आहेत. पहिली जर वेगानं कंप्लीट केली आणि दुसरी ही धाव आता कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी शेवटच्या षटकात सिंगल डबलला सध्या तरी प्राधान्य दिलं जातंय. कौतुक करेन मी गोलंदाज गणेश थोराड यांचं, कारण की आतापर्यंत 5 बॉलमध्ये 7 धावा त्यांना खर्च केल्यात, म्हणजेच इकॉनॉमिकली गोलंदाजी कमी धावा या षटकात पाहायला मिळाला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. उडवला ऑनसाइडला, फटका फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत, जज करतायत, परंतु शेवटच्या मुवमेंटला कुणाल नक्की त्या ठिकाणी सूरज होते, सूरजकडनं ही चूक झाली आहे. कॅच ड्रॉप झाल्यानंतर जवळ 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. कॅच किती इम्पॉर्टंट होती, येणारा वेळ आणि येणारा काळ मात्र सांगून जाईल चोन बी संघाला. षटक क्रमांक 5 संपलं, पहिला सत्र या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना टीम प्रत्येक 11 धारोळ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली तब्बल 62 धावा आणि 63 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय, तो म्हणजे सेकंड इनिंग मध्ये चोन बी संघाच्या विरोधात. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल, एका बाजूला आपण पाहू शकता आरुषी 11 खडकी त्यांच्या विरोधामध्ये सागाची वाडी संघ असेल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन जास्त वेळ न घेता आपण टॉस साठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये हजर व्हायचं आहे. आणि जशी नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल आपण करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि या 63 धावसंख्येचा पाठला कशा प्रकारे होईल हे ऐकवण्यासाठी आपण करूयात मायक्रोफोन वरती बदल आणि ऐकूयात याच विभागातील एक दमदार आवाज, आमचे मित्र, आमचे बंधुतुल्य मित्र आपण पाहतात सोनू अगिवला सरांचा सुमधुर गोड आवाज. थँक्यू सो मच. टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी सेकंड राऊंडची पहिली मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला सागाची वाडी संघ असेल त्यांच्या विरोधात आरुषी 11 खडके. तर टॉस करण्यासाठी मान्यवर पांडुरंगजी निरगुडा साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ असते या आपण टॉस करणार आहोत. तर या पांडुरंगजी निरगुडा साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ असते आपण टॉस करायचा आहे. तर टॉस केला जाईल या ठिकाणी. पांडुरंगजी निरगुडा साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ असते आपण टॉस करायचा आहे. यस, या ठिकाणी सागाची वाडी संघ कॉल करेल. छापा काटा का? यस, काटाचा कॉल आणि छापा आलाय. टॉस जिंकलाय ते म्हणजे आरुषी 11 खडकी संघानं. मान्यवरांना विनंती असेल आपण बसून घ्यायचं आहे. तर टॉस जिंकलाय टीम खडकी संघ. आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय. खरं तर मैदानावरती तुम्ही स्वतः आयोजक आहात, परंतु या ठिकाणी आपण पाहता समोरचा संघ एक बलाढ्य संघ आहे. या संघाच्या विरोधात खेळत असताना तुम्ही त्या टीमला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? 30 ते 35. 30 ते 35. मग आता कोणते गोलंदाज तुम्हाला या मॅच मध्ये चांगला टार्गेट चांगली धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? भानुदास, मी स्वतः, तुकाराम. नक्कीच जसे चांगले गोलंदाज आहेत, परंतु मैदानाच्या आत तुम्हाला खेळत असताना कसं वाटतं? भरपूर मजा येते. आणि आपलं जे आयोजन आहे कसं वाटतं आयोजनामध्ये खेळत असताना? आणि आयोजनाविषयी काय म्हणशील तू? आयोजन खूपच सुंदर आहे. 1 दिवसात मंडप इथं बांधून झालेलं आहे. खरं तर अफाट मेहनत आहे संपूर्ण ओमसाई खडके संघाची. नक्कीच बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅच साठी. तर टॉस या ठिकाणी नक्कीच गमावलाय टीम सागाची एवढी संघानं. जर आपण टॉस जिंकला असता आपला निर्णय काय असता? टॉस जिंकलो असतं तरी आमचा निर्णय बॅटिंगचा. बॅटिंगचा होता, परंतु आता बॅटिंगच वाटेला आले. परंतु आता बॅटिंग करत असताना नक्कीच खडकी विरुद्ध नक्कीच तुम्हाला खेळायचं आहे. किती धावसंख्येचा टार्गेट तुम्ही देण्याचा प्रयत्न कराल? तर
तरी आम्ही 4 ओव्हरमध्ये 50+ स्कोर मारण्याचा प्रयत्न करू. 50+. मग आता तू या मॅच मध्ये खरं तर स्पेशल कोणाकडनं अपेक्षा करशील? अपेक्षा रवी आणि हारीकडनं आहे. खरं तर रवी आणि हरी, खरं तर मैदानामध्ये तुमची एक मॅच झाली, कसं वाटतं मैदानात खेळत असताना? मैदानात खेळत असताना खूप मस्त वाटलं, एकदम आपलं आयोजन पण चांगलं आहे. खरं तर थँक्यू सो मच. तुला देखील पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक असेल. तर टॉस जिंकल्या टीम आरुषी 11 खडके संघानं आणि टॉस जिंकून प्रथमतः शत्रुघ्न कडचा निर्णय घेतला. थँक्यू सो मच. आपण जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक, याच परिसरातील याच गावातील खरं तर आमचे बंधुतुल्य मित्र. जाऊयात त्यांच्या दिशेने. थँक्यू सो मच प्रसादजी सबारे सर. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो. थँक्यू सो मच प्रसादजी सबारे सर. आणि आपण टॉस बॉक्समध्ये जेव्हा टॉस संपन्न केला, टॉस बॉक्समधून एक माहिती आली, नेक्स्ट मॅच सेकंड फेरीतील पहिला सामना आरुषी 11 खडकी आणि त्याच्या विरोधात सागाचवाडी या संघ खेळताना पाहायला मिळेल. प्रथमतः टॉस इथे जिंकलाय अंगणवाडी आरुषी 11 खडकी टीमनं आणि इथून शतरक्षण करण्याचा निर्णय घेताना बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय ते अर्थात सागाचवाडी या संघाला. 4 षटकांची ते देखील मॅच आहे. परंतु गोईंग टू मॅच आपण मैदानाकडे पुन्हा एकदा वळतोय. शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्याच फेरीतील शेवटची मॅच, अंतिम लढतीमध्ये आपण पाहतोय एका साईडने प्रथमतः बॅटिंग केली होती प्रतीक 11 धारोळ टीमनं. त्याच्या विरोधात टॉस पडला होता. खरं तर त्याने बॅटिंग केली सुरुवातीला पहिल्या इनिंगमध्ये, आणि पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं गेलं तर धावसंख्या दाफलकावरती बनवली गेली आहे. तब्बल टार्गेट आहे जिंकण्याकरिता 63 धाबांचं. पहिल्या चेंडूवरती या 2 धाबाला सुरुवात तर चांगली केली आहे. आणि नुकतंच आमच्या ऑफिशियल अपडेटर विकी पारदी जे ब्रदर स्पोर्ट इव्हेंटचे ओनर आहेत, आणि त्यांच्याकडनं एक आम्हाला नुकतीच माहिती आली की चोन गाव म्हटला की त्यांच्या मामांचा गाव, आणि खरं तर त्या मामांच्या गावामध्ये त्यांनी तब्बल 17 ते 18 वर्ष त्या गावाचा त्यांना अनुभव चांगलाच आहे. आणि खरं तर आपण पाहिलं तर आताच 3-4 वर्ष झाली चिखलवली गावामध्ये ते शिफ्टिंग झालेत. परंतु सगळे खेळाडू त्यांना ते चांगले ओळखतात आणि त्यांची चांगली ओळख देखील आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू द क्रिकेट. 63 धाबांचा पाठलाग करत असताना फलंदाज आपण पाहतोय राहुलला दुसऱ्या चेंडूवरती केलाय वार, सरळ सीमा पार. थँक्यू. 8 धाबा दाफलकावरती पाहायला मिळतात. 63 धाबांचं लक्ष घेऊन उतरला हा चेंडू. शॉट ऑफ लेन, प्रॉपर मिडल, लॉंग लेन, बाउंड्री लाईनच्या पलीकडे फलंदाज राहुलच्या बॅट मधून आणखी एक वार, षटकार. लहर से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नेहमीच प्रसादजी सवारे सर म्हणतात की जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये ना, तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगते ना कठीण आहे. कारण मॅच मध्ये जर दरला महत्त्व दिलं जात नाही. आणि सध्या आपण पाहतोय विवेक वरती अगदी तुटून पडलाय फलंदाज राहुल. परंतु यावेळेस आपण पाहतोय अगदी राईट मोर द विकेटने गोलंदाजी केली. जया पंचांच्या डाव्या बाजूने, अगोदर आपण पहिला पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी केली. त्यानंतर जेव्हा तिकडनं गोलंदाजी केली तेव्हा 2 चेंडूवरती 2 मोठे फटकार खाल्ले. परंतु लगेचच आपण पाहिली या ठिकाणी पंचांच्या डाव्या बाजूने जेव्हा गोलंदाजी केली तेव्हा मात्र थोडंसं बॅटपासून चेंडू लांब ठेवला आणि कदाचित या 2 धावा सहजरित्याने ॲक्वर्डला गेलात. हा चेंडू आपण पाहतोय या डीप मध्ये चेंडू उडवला गेला, परंतु जयेश मुंडाळे चेंडू खाली येतील. पाहिलं गेलं तर अगदी लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक होते सचिन, आणि सचिनकडनं आपण पाहिलं तर एक टप्पावरती चेंडू कादर गेला. फक्त मिळाला तिकडे 2 धावा. म्हणजे जितक्या धावा तुम्हाला पाहिजे तितक्या धावा मात्र आता या ठिकाणी येत असताना चोनबी संघ आपल्याला पाहायला मिळतो. 63 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. आणि पाठलाग करत असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी शॉर्ट मिड ऑफला खेळाडू आहेत. आणि पाहता पाहता पहिलं P1चं षटक झालंय समाप्त. पहिल्या P1च्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 63 धावांचा पाठलाग करत असताना विदाऊट लॉस 19 धावा.
का शून्याच्या सरासरीने धावसंख्या दाफलकावरती कंप्लीट कराव्याच लागतील. तर या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज टीमचा कॅप्टन अर्थातच अविनाश गुटे सुरुवातीला पहिल्या डावामध्ये स्वस्तात बाद झाला होता, परंतु आता या ठिकाणी अविनाश गुटेला चांगली गोलंदाजी करावी लागेल. एखादी इथून अचूक तपाशी गोलंदाजी करावी लागेल. 24 बॉल आणि विजयासाठी 44 धावसंख्येची गरज. समोर फलंदाज अमित गावंडा. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय अगदी ऑपस्टिकच्या खूपच बाहेर पंचांनी दंडित केला. पंच आपण पाहतो याच गावातील एक नामांकित व्यक्ती आणि नेहमीच हार्ड हिटर म्हणून ज्याच्या नावावरती अनेकदा विक्रम आपण पाहिलेत दीपक निरगुडा आणि स्क्वेअर पंच पाहायला मिळते. जुना जनता खेळाडू फिरकीचा जादूगर अनंता निरगुडा आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी आपण पाहतो या डीप मधून खेळाडू भरपूर वेगाने येत आहेत. तोपर्यंत एकच धाव, परंतु या ठिकाणी पंच धाव एक ना, यस इथून एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीनं 21 धावा दाफलकावरती. हे षटक फार निर्णायक आहे. पिटूचं दुसरं षटक आहे. पिटूच्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अद्याप अमित गावंडा आणि राहुल अशी मैदानाच्या जोडीमध्ये खेळते. अफशा बॉलवर खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोईंगला बॉल, परंतु शॉट फाईनला खेळाडू उपस्थित, डीपला जाईल देईल फलंदाज या ठिकाणी अमित गावंडा फेल. होल जर शेवटच्या 3 षटकांपर्यंत टिकून बसला असता तर मॅच त्याने चित्र वेगळंच काहीतरी पाहायला मिळालं असं. परंतु अजूनही आपण पाहिलं गेलं तर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झाला दाखल सूरज पारधी. आपण पाहतोय कॅन्डिडेट नंबर 3 वरती. ब्रदर स्पोर्ट इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभरात पोहोचवली जाते. क्लॅरिटी विथ क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. या शॉर्ट ऑफ लेनचं चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये संपूर्ण क्षेत्र खाली, परंतु फिल्डरला बीट करून बॉल सरळ सीमा पार. 4-4-4 चौका. इथे आपण पाहतो फलंदाज सूरजच्या बॅट मधून एक दमदार स्ट्रोक पाहिलाय. यावेळेस आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर पहा ईस्टर्नच्या पाठीमागे स्वतः आपण पाहतोय नंदूदादा शेंडे यांना आपण पाहतोय. खरतर ग्रामपंचायत कारावशा विद्यमान उपसरपंच साहेब आपण पाहतोय ईस्टर्नच्या पाठीमागे आणि खूप जुना जाणता खेळाडू आणि त्यांच्याकडे क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे. आणि शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, परंतु प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग, परंतु चेंडू सरळ टाटा गुड बाय करत सीमा पार. दस्तक पे मस्तक, कहानी में ट्विस्ट. षटकार. थँक्यू. सूरज वन डाऊनचा खेळाडूनी आता सूरजच्या बॅट मधून 3 चेंडू 10 धाबा लगातारचे 2 मोठे फटके आपण पाहिलेत. व्हॉट अ परफॉर्मन्स दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सूरज पारधी. पुन्हा एकदा आपण पाहतोय संपूर्ण खेळण्याचा प्रयत्न, परंतु संपूर्ण क्षेत्र खाली. आपण पाहिलं चेतन ठाकरे आले होते, चांगले फील्ड त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 100% अफाट इथे मेहनत करत असताना प्रत्येक 11 धारोळा संघ जाऊन पोहोचलाय. तब्बल 1 धाबा दाफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 19 धाबा आणि या षटकामध्ये आमच्या सोबत जोडले गेलेत आमचे खरं तर गुणलेखक 13 धाबा नितीन डुमनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात.
ठिकाणी पाहिलं तर 18 चेंडू आणि विजयासाठी 31 धावसंख्येची गरज आहे. 30 बॉलमध्ये 63 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल 12 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त आणि 12 चेंडूंमध्ये धावसंख्या आफ्रिकावरती बनवली गेली आहे. 32 धावा येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 31 धावसंख्येची गरज. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज चेतन ठाकरे, अत्यंत आमचे जवळचे मित्र, जसे क्रमांक 01 आपण पाहतोय आणि हे षटक फार निर्णायक आहे. या षटकामध्ये चेतन ठाकरेने जर कमी धावा खर्च केल्या तर मग शेवटच्या 18 चेंडू 31 धावसंख्येची गरज आणि मग शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना जाऊ शकतो हे पाहायचं आहे. परंतु 18 चेंडू 31 धावा या ठिकाणी डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील हे येणारा काळ आणि वेळ तुम्हाला सांगून जाईल. समोर फलंदाज सुरेश पारधी, हा चेंडू आपण पाहतोय बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये परंतु मिस टायमिंग झालाय. टीममधून खेळाडू वेगाने आलेत परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर एक धाव कंप्लीट केली आहे. कदाचित या चुक्या प्रत्येक 11 धारोळ टीमला टाळाव्या लागतील आणि एक धाव ही महत्वाची आहे. आपण पाहिला मी चर्चा करत होतो खरं तर शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना जाऊ शकतो परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय आता समीकरण राहिलंय 17 चेंडू 30 धाब्यांचं. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती फार इम्पॉर्टंट षटक आहे. या षटकामध्ये चेतन ठाकरेंना कमबॅक करावा लागेल जर तुम्हाला हा सामना जिंकायचा आहे तर मग प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला इथून अचूक तपाशी गोलंदाजी करावी लागेल. शॉट ऑफ लेन फलंदाज आपण पाहतोय अमित गावंडा होते स्ट्राईक एंडवरती परंतु या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही आणि कदाचित या चेंडूवरती टॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी राहिली आहे ते आपण पाहतो. ॲक्शन रिप्लेमध्ये चेंडू पडल्यानंतर बॅटच्या वरून जाणारा बॉल लिस्टनच्या पाठीमागे नंदू शिंदे आपल्याला पाहतोय. ग्रामपंचायत कारावशी विद्यमान उपसरपंच साहेब आपण पाहतो आणि त्यांच्या नेहमीच मुलाच्या नावाने हा संघ खेळवला जातोय आणि सध्या आपण पाहतोय त्यांचे सुपुत्र या ठिकाणी प्रतीक शिंदे आपल्याला या ठिकाणी देखील पाहायला मिळतील. खोलटप्पाचा बॉल खडे खडे स्ट्रोक आमच्या व्यासपीठाला सलामी देत असताना बॉल सरळ हवाई सफर. बॉल आपण पाहतोय फलंदाज अमित गावंडाच्या बॅट मधून आणखीन एक वार षटकार. तसाच तर एकच सांगेन ही स्पर्धा खरं तर भरवण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली अफाट मेहनत ओमसाई खडकेकरांच्या वतीने आज पाहायला मिळाली आणि त्याचंच आज मात्र आपल्या ठिकाणी जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार होत असताना पाहायला मिळालं. मिस्टर आमिंग स्ट्रोक इतका जेव्हा पद्धती दिसताना फलंदाज होईल बाद. केले कमबॅक. या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये एक महत्वाची विकेट होती अमित गावंडाची आणि ती विकेट देखील मैदानाच्या बाहेर आली. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय जरूर अगदी चेंडू डीप मिड विकेट मध्ये खेळाडू होते. भरपूर चांगला झेल त्यांनी टीपला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी सचिन अविनाश गुटेचे छोटे बंधू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. कुठल्याही प्रकारची चूक त्यांच्याकडनं पाहायला मिळत नाही. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पाचवा चेंडू यावेळेस मिस टायमिंग आहे की प्रॉपर टायमिंग आहे परंतु या ठिकाणी बॉल खाली अविनाश खुटे. ओ यावेळेस झाली चूक. कदाचित दोन्ही खेळाडूंचं इथे कॉलिंग नव्हतं आणि हाताला चेंडू ब्रश करून बॉल सरळ सीमा पार षटकार. कदाचित हे झेल टिपले असते तर मॅच मध्ये मजा आली असती परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय अविनाश घोटेकडनं या चुकीचा कदाचित मी म्हणेन इथे अपेक्षा देखील नव्हती अविनाश घोटेकडनं. ही झेल तो सहजरित्याने कार्य करू शकला असता
पुन्हा एकदा आपण पाहतोय आडू बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु सरळ एकच सांगेन विकी भाऊ मनगडाच्या जोरावरती अगदी चेंडूला सीमारेषा पार करण्याचा प्रयत्न होता त्याचा. फलंदाज गणेश थोराडचा होता. अगदी मोठ्या शैलीचा खेळाडू मिडल ऑर्डर मध्ये आलेत आणि त्याच्या बॅटमधून आपण अगदी 5व्या चेंडूवरती षटकार पाहिला. तर परंतु पाहता पाहता या ठिकाणी षटक झाले कंप्लीट 3रं आणि या 3 षटकाच्या अंती 63 धावांचा पाठलाग करत असताना 45 धावा धावफलकावरती. मात्र येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही बनवायच्यात 18 धावा. हा षटक फार निर्णायक आहे. विवेक इंदोळानं जर चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज पंकज शीत दारोळ गावाचा एक डासिंग रुबाबदार व्यक्तिमत्व आणि आपण पाहतो या ठिकाणी फिरकीचा जादूगार पंकज शीत. यावेळेस आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही एस्टनच्या पाठीमागे नंदू शेंडे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याकडनं दाबी एकही चूक होत नाहीये. गेल्या 3 षटकामध्ये मागे पुढे चुक्या झाल्यात परंतु आता त्या चुक्या करून जमणार नाहीये. 11 बॉल 18 धावसंख्येची गरज. परंतु स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज सूरज पारधी त्याच्या बॅटमधून देखील एक मोठा तडाखा आपण पाहिला. परंतु यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेतन ठाकरे आपल्याला पाहायला मिळतात आणि चेतन ठाकरेकडनं भरपूर चांगली फील्ड पाहायला मिळते. एकच धाव आली एका धावेच्या मदतीनं. संघाची धावसंख्या ऑन बोर्ड 46 लॉस ऑफ 2 विकेट. 10 चेंडू 17 धावसंख्येची गरज. अजूनही मॅच इथे मी म्हणेन प्रत्येक 11 धारोळा संघ जिंकू शकतो परंतु तितकी जिद्दीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्येला ठिकाणी खिंडार पाडावा लागेल आणि सध्या आपण पाहतो या ठिकाणी कदाचित डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु पंकज शीतला ठाऊक या बॅकअप नव्हतं. डायरेक्ट हिट जर झाला असता तर विकेट देखील मिळू शकले असते परंतु डायरेक्ट हिट होऊन जर दांड्या उद्ध्वस्त झाल्या नसता तर कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला असता. हे पंकज शीतचं गणित होतं परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर फक्त मिळाली आहे एकच धाव. मात्र एका धावेने पुढे धावसंख्या आणण्याचं काम करतात दोन्ही फलंदाज सूरज पारधी आपण पाहतो आणि गणेश थोराडाशी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत त्यांना बीट करून बॉल सरळ सीमा पार येईल. फलंदाज आपण पाहतोय गणेश थोराडच्या बॅट मधून हा हुकमी दमदार चौकार. पाहिल्यानंतर कदाचित विराट कोहलीची आठवण करून देणारा फटका रोहित शर्माची आठवण करून देणारा फटका होता. पण पाहिलं तर म्हणतात ना भारतामध्ये हरवणं कठीण होतं आणि ऑस्ट्रेलिया संघाला हरवणं कठीण असतं परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय सध्या तरी प्रत्येक 11 धारोळ संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. सध्याच्या स्थितीला पंकज शीतनं पुन्हा एकदा केलंय कमबॅक. एक तेरी तो एक मेरी मैदानाच्या आतमध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 7 बॉल 12ची गरज. या चेंडूवरती षटकार आला तर मॅच मधली हवा निघेल आणि हा चेंडू डॉट आला तर मॅच मध्ये रोमांस तयार होईल. चेंडू आपण पाहतोय अपस्टिकच्या खूपच बाहेर. इट इज वाईट बॉल. अगोदरच कर्ज बाजारीन त्यामध्ये उसणं शेजारी. आपण पाहतोय प्रत्येक 11 धारोळ संघ एक धावा तुम्हाला थांबावं लागतील आणि सध्या आपण पाहतोय पंकज शीत थोड्याशा चुक्या करतोय. चेंडू देखील वाईट एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या फलकावरती जोडली जाईल. 53 धावा फलकावरती. समीकरण तर राहिलंय 7 बॉल 10ची गरज. हा चेंडू फार निर्णायक आहे. पंकज शीतला चांगला ठाऊक आहे या चेंडूवरती डॉट आला तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाऊ शकते. हा चेंडू आडवा बॅटने आपण पाहतोय क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी सचिन गुटे आणि सचिन गुटेकडनं झाली चूक.
कदाचित मी म्हणेन ही चुकी इथे कॉलिंग नाहीये या ठिकाणी आपण पाहतोय जिथं विकेट होती आणि तिकडे आपण पाहिलं या एकंदरीत 2 धाबा ऍकवर्डला गेल्यात आणि फलंदाज होईल बाद या ठिकाणी धावचूच्या स्वरूपात. आता अविनाश घुटेनं स्वतःवरती जबाबदारी घेतली. हा सामना त्यांना जिंकायचा आहे. अविनाश घुटेला चांगलं ठाऊक आहे 6 बॉलमध्ये 8 धावा डिफेंड करायच्या, तर मात्र आता स्वतः कॅप्टन आलेत गोलंदाजीवरती. स्पिल मधील दुसरं षटक आणि अंतिम षटक आहे. 6 बॉल 8 ची गरज या मैदानावरती. 6 धावा 8 धावा 6 चेंडू 8 धावा डिफेंड केला तर विक्रम राहू शकतो 4 दिवसामध्ये. पण पाहिलं गेलं तर या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील रंगतदार स्थितीमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. खरं तर आपण टॉस केला, टॉस बॉक्समध्ये तिकडनं माहिती आली अरुशिलवन खडकी टीमनं टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय सागावाडी टीमला. परंतु मी एकच म्हणेन ती देखील मॅच 4 षटकांची आहे. परंतु आपण पुन्हा एकदा मॅच कडे पुढे वरतोय. 6 चेंडू 8 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती अविनाश घुटे, समोर फलंदाज पाहायला मिळतील सूरज पारधी. हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. चेंडू जाईल सरळ दन 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 करत सीमा रेखा पार 4. इथे पहिलाच बॉल चौकर आलाय. पण पाहिलं गेलं तर या ठिकाणी एक धाव आली आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पहा तुम्ही. एक धाव तिथे 2 धावा सहजरीतीने ऍकवडल्या जातात. कारण 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळेल 61. 4 चेंडू 2 ची गरज. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय प्रशांतजी शेट्टे साहेबांकडनं एक अविनाश घुटेसाठी संधी आली. हा सामना तुम्ही जिंकत असाल तर तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 4 चेंडू 2 ची गरज जिंकण्याकरिता अजूनही सामना संपलेला नाहीये. शेवटपर्यंत हे प्रयत्न करावे लागतील प्रत्येक 11 धारोळ टीमला. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, परंतु शॉर्ट फाईन लेगला कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. चेंडू सरळ चाललाय, जमिनीला आग लावत घासत पुसत सीमा पार. इथून या चौकारांना सामना फिनिश केलाय. फलंदाज आपण पाहतोय सूरज पारदेच्या बॅटमधून फिनिशर, वेल फिनिशर. आणि इथून जिंकत असताना चोनबी संघ, हार्ड लक टीम, प्रत्येक 11 धारोळ संघ.